आता तिथले लोक जरा त्रस्त झाले आणि एका साधूच्या आश्रयाला गेले. त्या साधूचं नाव आहे औरव ऋषी. त्या साधूला सगळ्यांनी आपल्या घरानं सांगितलं आणि म्हणले, बाबा तुम्ही ह्या राक्षसाला एकदा काही समजून सांगा, नसता मग यांना काहीतरी छूमंतर करा, यांचं जरा कल्याण झालं पाहिजे. त्या दोघा जणाला बोलवलं. औरव ऋषीने सांगितलं, हे बघा तुम्ही विनाकारण लोकांना त्रास देऊ नका, तुमचं कधी कल्याण होणार नाही. ते मला असे लय मोठे साधू बघितलेत म्हणजे उपदेश करणारे. आता तदा बोलले थोडं. त्या औरव ऋषीला राग आला आणि औरव ऋषीने सांगितलं, तुम्ही निशाचर वृत्तीचे आहात, म्हणून मी जो उपदेश करतो तो तुमच्या गळी पडत नाही, म्हणून माझा तुम्हाला शाप आहे. विनाकारण जर का एखाद्या व्यक्तीला त्रास दिला तर तुमचा विनाश होईल. औरव ऋषीने त्याला शाप दिला. आता त्यांनी विचार केला, आपण जर का ह्या भूमंडलावर भूमीवर राहिलो तर आपण कोणाला ना कोणाला तरी त्रास देणार ना, आपल्याला जर का मरण आलं तर मग कसं करायचं. त्यांनी ती दारुका नगरी घेतली आणि समुद्रामध्ये गेले, पाण्यामध्ये राहायला गेले. पाण्यामध्ये राहायला गेले. आता पूर्वीचा काळ होता, वाहन नव्हते. लोकांना ह्या राज्यातून त्या राज्यात जर का जायचं असेल तर जहाजाने जायचे. एक दिवस आपल्या महाराष्ट्रातले लोक, वैश्य समाजाचे म्हणजे व्यवहार करणारे व्यापारी लोक, त्यांनी एक सुंदर नाव बुक केली आणि सगळे व्यापारी त्या नावेमध्ये बसले आणि दुसऱ्या राज्यामध्ये काही द्रव्य विकण्यासाठी जाऊ लागले. या दारुका आणि दारुक राक्षसाने बघितलं आणि तसंच त्यांचं जहाज पाण्यामध्ये खाली ओढून घेतलं आणि आपल्या नगरीमध्ये नेलं. सगळे वैश्य समाजाचे लोक काढले, कारागृहात टाकून दिले, सगळ्याला बंदी केलं. पण त्या सगळ्या व्यापाऱ्यामध्ये एक व्यापारी होता, त्याचं नाव आहे सुप्रिय वैश्य. त्या सुप्रिय वैश्याचा नियम होता, महादेवाची पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाही. रात्र झाली, दुसरा दिवस उगवला, पण दिवस उगवलेला कळना. त्याच्या त्या कारागृहाला एक छोटस छिद्र होतं आणि त्या छिद्रातून सूर्यकिरण त्या कारागृहामध्ये गेलं आणि ते त्याने बघितलं, कोणी सुप्रिय वैश्याने. आणि त्याने विचार केला की आता सूर्यनारायण उदित झालेले आहे, आपण आता शिवपूजन करायला पाहिजे. आता स्नान केलेलं नव्हतं, म्हणून तिथं काही पिंडही नव्हती, पूजनही करता येत नव्हतं, म्हणून त्यांनी मानस पूजन आरंभ केलं. रत्ने हे कल्पित मासनम हिमजले स्नानंच दिव्यांबरम नाना रत्न विभूषित मृगमदा मोदांकित चंदनम जाती चक्पक बिल्व पत्र रचितम पुष्पम च धूपम दीपम, असं सुंदर त्याने शिव मानस पूजा आरंभ केली. आणि तिथं त्याला ज्योतिर्लिंग नव्हतं, म्हणून त्याने आपल्या अंगठ्यालाच ज्योतिर्लिंग समजलं आणि त्याचं तो पूजन करू लागला. त्याचं पूजन बघितलं ह्या दोन्ही राक्षसाने आणि दोघा जणांनी त्याला मारायला प्रवृत्त झाले. त्याच वेळेस त्या कारागृहामध्ये भगवान शंकर प्रगट झाले आणि त्या दारुकाचा दारुकीचा वध भगवान शंकराने केला. सगळ्या व्यापारी वर्गाला त्या तीरावर आणून सोडलं आणि सुप्रिय वैश्याला सांगितलं, एवढ्या संकटात असताना पण तू माझं पूजन सोडलं नाही, शिव मानस पूजन तुला घडलं, म्हणून तुझं रक्षणासाठी मी आलो. तुझी पूजा सफल झाली, तुला काय पाहिजे असेल ते मागून. तो म्हणला, जसं संकटामधून मला मुक्त केलं तसं तुम्ही अनेक भक्त तुमच्या दर्शनाला इथं येतील, त्यांना सुद्धा सगळ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी तुम्ही इथं तीरावर विवरामध्ये स्थापन व्हा. भगवंताने आदेश मांडला. तो म्हणला, एकटे नाही, 2 जण इथं स्थापन व्हा. भगवान शंकराने माता पार्वतीचं आवाहन केलं आणि 2 जण तिथं स्थापन झाले. बोली नागेश्वर भगवान की. अवघ्या नागनाथाच्या रूपामध्ये भगवंताचं 9 ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रगट झाले. शिव शंकर भोले भाले तुम भक्तों की रखवाले, शिव शंकर भोले भाले तुम भक्तों के रखवाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम।